नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा 2024 संबंधीची जी स्ट्रॅटेजी आहे तर ती बघणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या संबंधी विचारणा केली होती की राज्यसेवा 2024 जो MCQ पॅटर्नने जर बघितला तर तसा शेवटचा अटेम्प्ट आपण म्हणूयात आणि त्या केसमध्ये जे आहे की राज्यसेवा 2024 साठी एक फुल प्रूफ स्ट्रॅटेजी आपल्याकडे असली पाहिजे किंवा आपण आपल्यासाठी जो प्लॅन करणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे ते आपण इथं डिस्कस करू। बघा, स्ट्रॅटेजी इन द सेन्स ज्यावेळेस आपण बघतो तर अशी कुठली फुल प्रूफ स्ट्रॅटेजी अशी नाही आहे। प्रत्येक विद्यार्थी त्याने मिळवलेलं यश आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या मॅटर करतात, परंतु आपल्याला दिलेला सिलेबस आपण कशा पद्धतीने डील करतो आणि येणारे प्रश्न कसे टॅकल करतो हे या परीक्षेमध्ये फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे 2024 जो MCQ पॅटर्नच्या दृष्टीने शेवटचा अटेम्प्ट जो आहे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यामुळे जे आहे की या अटेम्प्टमध्ये यश मिळवणं हे विद्यार्थ्यांसाठी एक खूप कळीचा मुद्दा असणार आहे, कारण 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे तो असणार आहे की ज्याची स्ट्रॅटेजी ऑलरेडी आपण जी आहे तर ती बघितलेली आहे। 2024 साठी ज्यावेळेस आपण विचार करू तर त्यावेळेस काही गोष्टी आधी आपल्याला समजून घ्याव्या लागतील। बघा, आता राज्यसेवा 2024 साठी आपण ज्यावेळेस विचार करतोय तर त्यावेळेस आपल्याला 2021चा जो निकाल आहे त्याच्यावर जरा फोकस करणं गरजेचं ठरतं। आपल्याला बघा, राज्यसेवा 24चा विचार करताना तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक आपली पूर्व परीक्षा आहे, दुसरी जी आहे ती आपली मुख्य परीक्षा आहे आणि तिसरी जी आहे तर ती पर्सनॅलिटी टेस्ट किंवा मुलाखत आपण ज्याला म्हणतो तर ती एक असणार आहे। बघा, पर्सनॅलिटी टेस्ट किंवा मुलाखत जी आहे। आता या तीन गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर हे टप्पे जे आहेत ऑब्वियसली प्रिलिम्स क्लिअर केलं तर मेन्स आहे आणि मेन्स क्लिअर केल्यानंतर जे आहे ते पर्सनॅलिटी टेस्ट आहे। परंतु हे समजून घेण्याच्या आधी एक थोडं स्टॅटिस्टिक जे आहे ते आपण 2021च्या निकालावर जे आहे टाकणं गरजेचं आहे, फायनल निकाल जो आहे, कारण 22च्या मुलाखती अजून व्हायच्या आहेत आणि त्याच्यामधून रिझल्ट्स आपल्या हाताला येतील। ओके, आता 2023चा पूर्व परीक्षेचा निकाल पण आहे, त्या अनुषंगाने पण आपण बोलूयात। 21चा जो इश्यू आहे याचा जो फायनल रिझल्ट तुम्ही बघितला तर याच्यामध्ये मेजर रोल प्ले करणारा जो काही घटक याच्यामध्ये आहे की ज्यांनी मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये गणितं बदलली आहेत तर तो घटक एक तर तुम्हाला इथं मुलाखतीचा आहे, सायमल्टेनियसली मुख्य परीक्षा जी आहे तिच्यामध्ये तुम्हाला GS आणि भाषा असे दोन पेपर असतात, म्हणजे दोन पद्धतीचे पेपर असतात, GS प्लस भाषा। याच्यामध्ये जे आहे भाषेमध्ये 200 गुण मराठी आणि इंग्रजीचे आहेत। ओके, मराठी आणि इंग्लिश याचे जे आहेत MCQचे 100 ॲज वेल ॲज डिस्क्रिप्टिव्हचे 100 असे हे 200 गुण आणि याच्याबरोबरच मुलाखतीचे 100 गुण। या 300 गुणांनी इथं जे आहे बरीच गडबड जी आहे तर ती केलेली आहे। म्हणजे फायनल रिझल्टमध्ये या तीन गोष्टी खूप क्रुशियल आहेत हे आपल्याला 2021चा जो आहे निकाल पाहून कळतं, कारण डिस्क्रिप्टिव्हचा जो काही टॉपर आहे जवळपास 78 पर्यंत आहे किंवा MCQमध्ये जे आहे आजपर्यंतचा इतिहास बघितला तर 85 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही 1-2 मार्क इकडं तिकडं मुलांनी मार्क्स घेतलेले आहेत। तुमचे जे टार्गेट्स आहेत की कुठून कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला मिळू शकतात। बऱ्याचदा कसं असतं, GSचं प्रचंड प्रेशर आपल्यावर असतं आणि त्या प्रेशरमुळे काही गोष्टी दुर्लक्षित होतात। सो आपण तीनही टप्पे जे आहेत ते प्रॉपरली समजून घेऊ आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे मार्गक्रमण येत्या काळामध्ये करायचं आहे। राहतो मुद्दा आता प्रिलिमच्या बाबतीमध्ये, तर प्रिलिमच्या बाबतीमध्ये जे आहे की आपला सगळा जो निकाल आहे तर तो GS ओरिएंटेड आहे आणि ज्यावेळेस फक्त GSवर मेरिट लागणार आहे त्यावेळेस जे आहे एकतर जे आहे तुमचं CSAT जे आहे तर ते क्वालिफाईंग आहे, CSAT मध्ये अडकणं इथं अपेक्षित नाही आहे। पेपरचं जर आपण बघितलं काठिण्य पातळी तर ती त्यातल्या त्यात ओके आहे, त्यामुळे राज्यसेवेच्या बाबतीमध्ये आपल्याला CSATला 66 मार्क घेणं तितकंसं कठीण नाही आहे हे आता झालेल्या पेपर सोडून दिसतं, त्यामुळे तितकासा इश्यू इथं नाही आहे। पण तुम्ही याच्या बाबतीत गाफील राहणं बिलकुल अपेक्षित नाही आहे। आता 2023चा जर प्रिलिमचा निकाल आपण घेतला तर त्या 2023च्या प्रिलिमच्या निकालामध्ये आता ओपनचं जे मेरिट आहे तर ते मेरिट जवळपास जे आहे 108 आहे। बघा, ओके, 108 एवढं हे मेरिट आहे आणि 108 जेव्हा मेरिट लागतं तेव्हा बऱ्याच लोकांच्या दृष्टीने हे खूपच हाय झालं। बघा, मग त्या केसमध्ये आपली तयारी तशी पाहिजे की प्रिलिम्स आपल्या हातातून जाता कामा नये। सो आपण याला राज्यसेवा 2024 करता 3 टप्प्यामध्ये ही प्रोसेस समजून घेऊयात। सर्वात आधी जे आहे पूर्व परीक्षेचा जो टप्पा असेल, आता एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, आता सध्या जे आहे सप्टेंबर महिना सुरू आहे। बघा, सप्टेंबर महिना सुरू आहे आणि इलेक्शन इयर वगैरे आहे, त्याच्यामुळे असं म्हटलं जातं आहे की फेब्रुवारी असेल किंवा मार्च असेल या महिन्यांमध्ये 2024 मध्ये आपली पूर्व परीक्षा होऊ शकते। चला, आपण जर असं गृहीत धरलं की ही जर चर्चा आहे आणि याच्यातून जे आहेत तर त्या गोष्टी होऊ शकतात, तर त्या केसमध्ये आत्तापासूनचे आहे प्रिपेअर करणारे जे विद्यार्थी आहे किंवा ज्यांची आता प्रिलिम्स डाऊन आहे असे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांनी आता याच्यामध्ये जे आहे एक गोष्ट मी इथं क्लिअर करतो की आता बघा, काही अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात, परंतु
जो फ्रेशर आहे त्या फ्रेशरला मी तरी सजेस्ट करणार नाही की 2024साठी तुम्ही गेलं पाहिजे, कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रिलिम्स मेन्सवर कमांड घेणं, कुठलाही पॅटर्न असला त्याला 1.5-2 वर्ष लागतात, मग ते डिस्क्रिप्टिव्ह असो MCQ असो. त्यामुळे जे आहे की फ्रेशरनी 25चा विचार करणं अपेक्षित आहे. 24च्या बाबतीमध्ये ते तितकं व्यवहार्य नाही आहे. तरीसुद्धा आता हा मुद्दा जो येतो की तो वैयक्तिक स्वरूपावर आहे की तुम्ही त्याला कसं डील करता. परंतु ह्या केसमध्ये मॅक्झिमम जी मुलं की ज्यांनी ऑलरेडी MCQ पॅटर्न आधी प्रिपेअर केलेला आहे, मेन्स दिलेले आहेत, आता प्रिलिम्स डाऊन आहे, या लोकांसाठी एक सिंपल आहे की आता सप्टेंबर महिना सुरू आहे बघा. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे जर आपण असं पकडलं तर त्या केसमध्ये प्रिलिम्स जर आपण असं विचारात घेतलं की अलीकडे येणार आहे, तर मी सजेस्ट करेल की तुम्ही आतापासून जे आहे कम्प्लिटली प्रिलिम्स नाही पण मेन्स आणि प्रिलिम्स यांच्यामध्ये जो कॉमन टॉपिक असतो बघा, यातले जे कॉमन टॉपिक आहेत तिच्यावर तुम्ही डील करा. म्हणजे आता आपल्याकडे जेवढे मेंटॉरशिपचे स्टुडंट आहेत त्यांना हीच आपण जी आहे पद्धत जी आहे तर ती अवलंबली आहे, जेणेकरून प्रिलिम्स हालता कामा नाही. बऱ्याचदा असं होऊ शकतं की मेनच्या चक्करमध्ये किंवा त्या प्रेशरमध्ये जे आहे प्रिलिम्सच आपली डील नाही झाली तर पुढचा विषयच राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आपली प्रिलिम्स डील होणं गरजेचं आहे. आणि याच्याकरता जे आहे बघा, पूर्वपरीक्षेसाठी तुम्ही कुठलाही व्हिडिओ आधीचा पण बघितला असेल तर काही गोष्टी आहेत. सब्जेक्ट वाईज जर डील केलं तर आउटपुट जास्त असणाऱ्या गोष्टींवर फोकस करायचं. जसं जे आहे पॉलिटी आहे, त्याच्यानंतर जे आहे इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यानंतर जे आहे जिओग्राफी आहे बघा. एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न येतात असं होत नाही, पण बरेचसे प्रश्न करंटमधूनच तुमचे टॅकल होऊन जातात. आपण जॉग्राफी एन्व्हायरमेंट एकत्रितच बघितलं तर त्या केसमध्ये असं दिसून आलेलं आहे की एन्व्हायरमेंटचे प्रश्न करंट जर तुम्ही नीट करत असाल, सकाळचे सेशन नीट करताय किंवा करंटची बॅच आता सुरू आहे, ओके. त्याच्यानंतर जे आहे करंट अफेअर्स जे आहे, हे जे विषय आहेत ना, इथून आपल्याला जे आहे मार्क मॅक्झिमम काढायचे आहेत. याच्याबरोबरच जे आहे की हिस्ट्री तिथं आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. इथं मात्र जे आहे की ॲक्युरेसी मेंटेन करा. इथं मायनसमध्ये जाऊ नका, म्हणजे इथं निगेटिव्हमध्ये जाऊ नका. आता बऱ्याच विद्यार्थ्यांशी जेव्हा 1 to 1 आपण बोलतो त्यामधून काही गोष्टी अशा समोर येतात, त्या म्हणजे काय की त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी तो जो मोह होतो आपल्याला पेपरमध्ये जे आहे जास्तीत जास्त जे आहे अटेम्प्ट करण्याचा, आणि इथं निगेटिव्हमध्ये विद्यार्थी जातात. सो हे होता कामा नये. आपल्याला काय करायचं आहे की इथं पॉलिटी, इकॉनॉमिक, जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, करंट इथं जे आहे ॲक्युरेसी जवळपास जी आहे 80 to 90% ॲक्युरेसी इथं मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. इथं तुम्ही जे आहे 50-60% ॲक्युरेसी मेंटेन केली तरी पण आपल्याला ओके आहे. फक्त इथं मायनसमध्ये तुम्ही जाता कामा नये. ज्या विद्यार्थ्यांच्या प्रिलिम्स डाऊन असतील ते विद्यार्थी येऊन भेटू शकतात. आपण त्या पेपरचं ॲनालिसिस करून त्याच्यावर काम करतो आहे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना येत्या काळामध्ये कसं असतं ना, 2 गोष्टी असतात बघा. एक तर हे तुमचं कॉन्टेंट झालं, या अभ्यासक्रमावर तुम्ही ज्या गोष्टी डील केल्या, पण दुसरी एक गोष्ट असते पेपर सॉल्विंग पण असतं बघा, की पेपर सॉल्विंग ही फार महत्त्वाची बाब आहे. की बऱ्याचदा असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे, त्यांची सिलेबसवर कमांड आहे, परंतु मार्क्स त्यांना जे आहे प्रिलिम्समध्ये येत नाहीत. त्याचं कारण असं असतं पेपर सॉल्व करताना ज्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे तो तिथं होत नाही, किंवा पेपर सॉल्व करताना नको तिथं रिस्क घेणं, नको ते प्रश्न अटेम्प्ट करणं, अशा गोष्टी त्यांच्याकडून घडतात, किंवा ते प्रेशर ते हँडल करू शकत नाही. मग याच्याकरता सिंपल आहे की तुम्ही प्रिलिमच्या आधी एक प्रॉपर टेस्ट सिरीज जी आहे तर ती लावली पाहिजे. इथं एकदम सिंपल आहे बघा, प्रिलिमसाठी पेपर चेकिंग सॉल्विंगच्या बाबतीमध्ये तुम्ही स्वतःला टेस्ट करण्यासाठी टेस्ट सिरीज जी आहे तर ती तुम्ही लावली पाहिजे. आणि ही टेस्ट सिरीज शक्य झाल्यास वर्गात बसून सोडवा. जर तुम्हाला हे शक्य नाही आहे तर तुम्ही घरी आयोगाच्या वेळेनुसार जे आहे वेळ लावून पेपर सोडवले पाहिजेत. हा एक फार याच्यातला महत्त्वाचा कन्सर्न आहे. सो पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये पेपर सॉल्विंग ॲज वेल ॲज सिलेबस अशा दोन्ही याच्यावर, आणि पेपर झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन तुम्ही केलं पाहिजे. बऱ्याचदा मी असा ऑब्झर्व केलेला आहे की बरीच लोक टेस्ट सिरीजच करत नाही. टेस्ट सिरीज तुम्ही केली पाहिजे. दुसरा मुद्दा असतो म्हणजे तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट कसं करणार. डायरेक्टली तुम्ही परीक्षेच्या याच्यात जाऊन बसला तर ते वर्क होत नाही आणि ते व्यवहार्य नाही आहे, प्रॅक्टिकल नाही आहे. दुसरी गोष्ट अशी येते की ते टेस्ट सिरीजचं जे डिस्कशन असतं ते डिस्कशन तुम्ही केलं पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं ना, टेस्ट सिरीजच्या डिस्कशन मुलं करत नाहीत, वेळ जातो वगैरे, परीक्षेचं प्रेशर असतं. मला मान्य आहे की परीक्षेचं प्रेशर असतं तिथं, परंतु जर तुम्ही डिस्कशन्स केलं तर त्या एका प्रश्नाचे 4 अँगल्स तिथं ओपन होतात. म्हणजे 100मधून 200-300 प्रश्न तिथं क्लिअर होतात. त्यामुळे प्रत्येकाने जे आहे तर ते डिस्कशन त्याचं केलं पाहिजे किंवा बघितलं पाहिजे. बघा तुम्ही जिथं कुठं ते डील करता, जी व्यक्ती डिस्कशन घेते तर त्यांनी तिच्यावर काम केलेलं असतं, त्या संबंधीच्या काही गोष्टी तो तुमच्याबरोबर शेअर करतो, त्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सो प्रिलिम्स करता जे आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल की समजा मला ह्या एखाद्या विषयाचं जे आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नाही आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही त्याचं कोचिंग घेऊ शकता, त्याच्या संबंधी एखाद्याचं गायडन्स घेऊ शकता, मेंटॉरशिप प्रोग्राम करू शकता. आणि आपल्या इथं 2 गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे
CBB ॲज वेल ॲज करंट जे आहे बघा, ह्या 2 बॅचेस ज्या आहेत त्या तुम्ही नक्की करा. तुम्हाला जर जे आहे आपण रेग्युलर कोडही त्याचे प्रोव्हाइड करत असतो. या संबंधी जे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कोड जो आहे मी प्रोव्हाइड करेल की ज्याने 50%नी तुम्ही जे आहे या कोर्सेसमध्ये इनरोल करू शकता. हे तुमच्या प्रिलिम्ससाठी खूप हेल्पफुल आहे, कारण प्रिलिम्स असली तर जे आहे मुख्य परीक्षेचा मुद्दा येतो. आणि हे झालं GS. याच्याकरता बेसिकली जे आहे PYQs तुम्ही डील केले पाहिजेत. PYQsचे व्हिडिओज आपण ऑलरेडी शेअर केलेले आहेत मागच्या 5 वर्षाचे. पण PYQs करताना फक्त राज्यसेवा असं करू नका, कंबाईनचे पण PYQs करा. कारण त्याच्यामुळे होईल काय की जर पेपर सेटर इकडचा तिकडे गेला तर आपल्याला त्याचं बेनिफिट होईल. सायमल्टेनियसली बघा तुम्हाला CSAT पण डील करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना CSATमध्ये 80च्या आसपास मार्क येतात बघा, प्लस मायनस, अशा विद्यार्थ्यांनी जर अजून विशेष काळजी घेतली पाहिजे. 66 मार्काचं जरी गणित असलं तरी त्या केसमध्ये जे आहे जास्तीत जास्त मार्क आपण तिथून घेतला आपण निवांत राहतो बघा. सो त्यामुळे जर असं असेल तर त्या केसमध्ये जे आहे तुम्ही योग्य ते मार्गदर्शन घेऊन गोष्टी डील केल्या पाहिजेत. पण आत्ताची जी परिस्थिती इन केस ऑफ राज्यसेवा CSAT आहे तर त्यातल्या त्यात ते मार्क काढणं त्यातल्या त्यात सोपं आहे. म्हणजे ते खूप अवघड जरी आजच्या डेटमध्ये नाही आहे जर तुम्ही सिन्सिअरली बघितलं तर. पुढचा मुद्दा याच्यामध्ये जो येतो तो मुख्य परीक्षेचा आहे. आता इथं मुख्य परीक्षा जी आहे तर यामध्ये GS1, GS2, GS3 आणि GS4 जे आहे बघा. ओके, GS2 आणि GS4 हे 4 पेपर आपल्याला 150 मार्कांसाठी आहे. सायमल्टेनियसली इथं तुम्हाला मराठी आणि इंग्रजी जे आहे याचे 2 पेपर असणार आहे. मराठी इंग्रजी व्याकरण जे आहे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूनी 100 गुण, आणि दुसरं जे आहे लेखनाचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे तो 100 गुणांसाठी आहे. म्हणजे आत्तासुद्धा जे आहे 2023 करता आपण 10 टेस्ट लेखनासाठीच्या ज्या आहेत त्या डिझाईन केल्या होत्या. आणि विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की जेव्हा आपण सुपर फाईन लिहित जातो, कंटिन्युअसली रायटिंग करतो, त्यावेळेस जे आहे आपलं लिखाण सुधारतं, कॉन्फिडन्स आपल्याला येतो. आणि इथं जे आहे जर तुम्ही चांगले मार्क्स घेतले 78पर्यंत जे आहे हायेस्ट, तुम्ही इथं 75चं टार्गेट ठेवलं पाहिजे. सायमल्टेनियसली इकडं वरती जे आहे तुम्ही 85चं टार्गेट ठेवलं पाहिजे बघा, व्याकरणाच्या बाबतीत आणि लेखनाच्या बाबतीत जे आहे. कारण इथं कमी इनपुटमध्ये जास्त मार्क आहेत. GHच्या बाबतीमध्ये कसं आहे की GHच्या बाबतीमध्ये तुमचा फोकस जो आहे इथं जिओग्राफी प्लस ॲग्री जो आहे. आता याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला हिस्ट्री करायचं नाही आहे, ते आपण करणारच आहोत, त्यात काही वाद नाही आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आउटपुट जिथं टाकल्यावर जास्त मार्क येतील तो तुमचा कन्सर्न असला पाहिजे. प्लस याच्यासाठीची बुकलिस्ट जी आहे ती कुठली असणार आहे, आपण बुकलिस्टचे पण व्हिडिओ घेऊन येऊ की जे बेस्ट सोर्सेस आजच्या डेटमध्ये आहे ते तुम्ही केले पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची बाब येते की जसं पेपर 2 आहे, पेपर 2च्या बाबतीमध्ये जे आहे की तुमचे टार्गेट्स खूप चांगले पाहिजेत. जसं इथं जे आहे ना की जसं कोर पॉलिटी याच्यामध्ये आहे, त्याच्याबरोबर जे आहे गव्हर्नन्स आहे, त्याच्यानंतर बेअर ॲक्ट्स आहे, आपले जे ॲक्ट्स आहेत बघा त्याच्याकरता बेअर ॲक्ट्स तुम्ही वाचले पाहिजे, कारण हा फॅक्च्युअल डेटा आहे. इथं तुमचं टार्गेट जे आहे 125चं तुम्ही ठेवलं पाहिजे. असं जिथून मार्क निघतात त्यातल्या त्यात बेअर ॲक्ट. आता बेअर ॲक्ट जे आहेत तर हे फॅक्च्युअल आहेत बघा, त्यामुळे हे पाठांतर तुमचं चांगलं असणं फार गरजेचं आहे. सायमल्टेनियसली तिसरा जो पेपर आहे HRD जे आहे तर HRDमध्ये सध्याचं जर तुम्ही पेपरची तुलना केली तर त्या केसमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवता येतात. आणि याच्यासाठी पेपर 3 आणि पेपर 4 जे आहे हे 2 जे पेपर आहेत याच्याकरता काही गोष्टी तुम्हाला हेल्पफुल असणाऱ्या काय असतात. जसं फॉर एक्झाम्पल रेग्युलर बुक्स बरोबर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया महाराष्ट्र जे आहे तर ते केलं पाहिजे. दोन्ही पेपरमध्ये हे तुम्हाला हेल्प करेल, इकडे इकॉनॉमिक्ससाठी हेल्प करेल. सायमल्टेनियसली जे आहे इंडिया 2023 येईल बघा. आता ते 2023 इंडिया जे आहे इयरबुक जे येतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ते तुम्ही वाचलं पाहिजे. किंवा याच्याबरोबरच जे असतं की PIBमधून महत्त्वाच्या ज्या मिनिस्ट्री आहेत त्या मिनिस्ट्री तुम्ही बघितल्या पाहिजेत, त्याला फॉलो केलं पाहिजे. जेणेकरून काय आहे ना की ह्या 2 पेपरमध्ये इथं इनपुट्स भरपूर मिळतात. तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल की मार्केट मटेरियल जे आहे किंवा जे बुक्स आपण रुटीन वाचतो त्याच्या पलीकडे ही परीक्षा सरकते आहे. आणि ज्यावेळेस हे तुम्हाला निदर्शनास येतं तर याचे सोर्सेस डिकोड झाले पाहिजे. आणि ते सोर्सेस डिकोड करताना तुम्हाला काही गोष्टी अशा लक्षात येतील की आपल्याला थोडंसं जे आहे आपल्या सोर्सेसमध्ये बदल करणं किंवा ॲडिशन करणं गरजेचं असतं. तुम्ही तोच तो सोर्स घेऊन जास्त दिवस चालू शकत नाही. त्यामुळे याचा अर्थ असा नाही की तुमचे आधीचे सोर्सेस तुम्हाला बदलायचे आहेत, ते सोर्सेस तसे ठेवा, पण त्याच्यामध्ये इनपुट व्हॅल्यू ॲडिशन जे आहे ते झालं पाहिजे. जसं एक एक्झाम्पल मी इथं दिलं तर हे तुम्हाला GS2 GS3 साठी वर्क करतंच बघा. सो तो एक मुद्दा याच्यामध्ये असतो. इथं इकॉनॉमिक्सवर फोकस तुमचा असला पाहिजे. सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये गोष्टी गडबडू शकतात. पण एक मुद्दा असा असेल बघा की मी जेव्हा तुमचे जे आहेत इंट्रोडक्टरी सेशन्स घेतलेले आहेत तर आपण सिलेबस आणि PYQला कनेक्ट करतो बघा. म्हणून जे आहे की याचा सिलेबस प्रॉपरली जो आहे तर तो आपण डील करतोय का. आपण जे रेफरन्स बुक वाचतो
त्या रेफरन्स बुकमध्ये तो सिलेबस डिकोड झालेला आहे का, म्हणजे प्रत्येक सिलेबसमधला मुद्दा प्रॉपरली डिफाईन आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादं XYZ पुस्तक वाचलं. आता कसं असतं बघा, एखादं खूप ट्रेंडिंग बुक जरी असलं, त्या व्यक्तीचा तेवढा अनुभव असला तरी असं होऊ शकतं की एखादा जो टॉपिक आहे तो टॉपिक त्या बुकमध्ये तेवढासा प्रॉपरली नसणार आहे, असं होऊ शकतं. किंवा एखाद्या बुकमध्ये तो मिसिंगच असेल की सिलेबसमध्ये सगळे मुद्दे घेतलेलेच नाही आहेत. आणि त्याच्यामुळे जे आहे की तुम्हाला हेही डील करायचं आहे की तुमच्याकडे सिलेबस जो आहे तो रुटीन याच्यामध्ये असला पाहिजे. सिलेबसचा एकूण एक मुद्दा जो आहे तो तुमचा अभ्यासातून कव्हर झाला पाहिजे. जर तुमचा तो पुस्तकातून नसेल तर जस्ट गुगल इट, त्याला जे आहे गुगल करून तेवढं डील करून टाका. म्हणजे त्याचा खूप बाऊ करणं असं पण नाही आहे, जस्ट गुगल करून तुम्ही जो आहे तो त्या बुकमध्ये किंवा तुमच्या नोटबुकमध्ये घ्या. दुसरी गोष्ट अशी येते की हे डील करत असताना PYQ जे आहे त्याचा ॲनालिसिस तुम्ही खूप चांगलं केलं पाहिजे. आता बघा, PYQ ॲनालिसिस नावाची जी बाब आहे, तर PYQ जे आहे हे करताना म्हणजे आता ह्या सगळ्या याच्यामध्ये मराठी इंग्रजी असेल, लेखनाच्या बाबतीत तर लिखाणच करायचं आहे किंवा GS आहे, PYQ जे असतात त्या PYQच्या बाबतीमध्ये एक गोष्ट करायची की आता आपण बऱ्याचदा काय करतो, पुस्तक घेतो मार्केटमधून, ते वाचून काढतो, प्रश्न उत्तर. तसं आपल्याला नाही करायचं. आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं आहे. विश्लेषण याचा अर्थ काय होतो की प्रश्न कसा तयार झालेला आहे, हा ना, प्रश्न जे आहे तर तो तयार कसा केला यांनी, त्याचे पर्याय कसे दिलेत, हा ना, त्या प्रश्नाचा जो आहे तो बेस काय आहे, का तसा प्रश्न विचारला, या सर्वावरून येत्या काळामध्ये एक्सपेक्टेड प्रश्न कुठला आहे, या गोष्टींवर तुम्ही डील केलं पाहिजे. की मी जर एखादा टॉपिक आणि वाचताना PYQ टॉपिकनुसार डील करा. XYZ टॉपिक आहे, कसे कसे प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं तुम्हाला ट्रेंडिंग रूट्स तिच्यामध्ये सापडतील. सो हे खूप महत्त्वाचं आहे. आणि PYQच्या बाबतीमध्ये विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्वतः त्याच्यावर काम केलं पाहिजे. आता बघा, एखादं मार्केटमधलं बुक वाचण्यात काहीच गैर नाही आहे. तुम्ही एखादं विश्लेषणाचं पुस्तक जे आहे ते डील करू शकता. परंतु मी सजेस्ट करेल की तुम्ही त्याला फक्त एक रेफरन्स म्हणून वापरा, पण तुम्ही स्वतः कष्ट करण्याची तयारी ठेवा. स्वतः जर तुम्ही पेपर 4 वेळा चाळला तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये कितीतरी ट्रेंड्स आहेत आणि ट्रेंड्स तुम्ही ट्रॅक करायला लागल. सो ते मी सांगणं अपेक्षित नाही की कोणी एखादं तिसऱ्याने सांगणं अपेक्षित. जेव्हा तुम्ही स्वतः काम करता ना तेव्हा तुम्हाला लक्षात यायला लागतं की हे किती प्रॉपरली डील होणार आहे. सो तो एक फार महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. आणि याच्यानंतर राहतो मुद्दा जो आहे की हे सगळं करत असताना प्रॉपर सोर्सेस, अभ्यासक्रम असेल, टेस्ट सिरीज अगेन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे मेन्ससाठी सुद्धा जे आहे खूप महत्त्वाची आहे. बघा, मुख्य परीक्षा जे आहे तर मुख्य परीक्षेसाठी सुद्धा जे आहे, जसं मी प्रिलिम्सला सांगितलं, टेस्ट सिरीज तुम्ही प्रॉपरली जॉईन केली पाहिजे. मग ती सगळीच GS असेल प्लस लँग्वेज लेखन असेल बघा, आणि याच्याबरोबरच जे आहे MCQ आपलं ग्रामर जे आहे त्या संबंधीची सगळ्या टेस्ट सिरीज प्रॉपरली करणं, त्याचं विश्लेषण करणं, कुठं काय डील होतंय, काय चुकतंय, या गोष्टी तुम्ही बघितल्याच पाहिजे. लास्टच्या मधला जो टप्पा येतो तो आहे मुलाखत. मुलाखतीसाठी जे आहे बघा, आता स्पॉटलाईटनी जे आहे तुम्हाला वेगवेगळे जे काही मुलाखती आहेत त्याचे प्रॉपरली इन कॅमेरा त्या करून ते व्हिडिओ जे आहे यूट्यूबला अवेलेबल करून दिलेले आहेत. येत्या काळात पण ते भरपूर येतील बघा, तिच्यात काही वाद नाही आहे. किंवा ज्या पद्धतीने इथं तुमची तयारी करून घेतली जाईल, तर आपण जे टार्गेट राहील की 100मधून मॅक्झिमम मार्क आपल्याला कसे मिळतील ते आपण बघूयात. आता हे सगळं करत असताना तुम्हाला 2024ला जर खूप प्रॉपरली डील करायचं आहे तर मी तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करेल की तुम्ही काय काय केलं पाहिजे. सिम्पली जे आहे बघा, एक खूप महत्त्वाची बाब हिच्यामध्ये आहे, ती म्हणजे काय, 8 AM जे आपलं लाईव्ह असतं बघा, रोजचं जे आहे चालू घडामोडी, हे लेक्चर मिस करू नका. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला रेग्युलर एक्झाम, तिच्यात येणारे प्रश्न, त्याच्याबरोबर CBBचे मुद्दे, त्याच्याबरोबर मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न, या सगळ्यांचं विश्लेषण आपण तिथं करतो. ह्या गोष्टी मिस करू नका. सायमल्टेनियसली करंटची बॅच आणि जे आहे CBBची बॅच जी आहे, या गोष्टी सिन्सिअरली करा. कारण या दोन गोष्टी तुम्हाला प्रिलिम्सला खूप हेल्प करणार आहेत. आणि प्रिलिम्स डील झाली तर मेन्सचा विषय तिथं राहतो आणि त्याच्यानंतर मुलाखतीचा कन्सर्न तिच्यामध्ये असणार आहे. आणि हे करत असताना बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं झालं आहे की मी 24 करू की 25 करू, थोडंसं असं जे आहे ते होतं आहे. तर हे नॅचरल आहे. या केसमध्ये तुम्ही जे आहे कुणाशी तरी प्रॉपरली संवाद साधला पाहिजे. तुम्ही पुण्यात असाल तर आपण समोरासमोर बोलू, किंवा टीम स्पॉटलाईटला तुम्ही सांगा, तर तिच्यामधून पण आपण गोष्टी ज्या आहेत त्या डील करू शकतो. तुमच्याबरोबरची जी लोकं आहेत, जे तुमचे खऱ्या अर्थाने जे आहे तुम्हाला प्रोत्साहन देतात, तुमच्याबद्दल पॉझिटिव्हली गोष्टी डील करतात, अशांशी तुम्ही बोला. तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही कम्युनिकेट करा, जेणेकरून जे आहे ना की तुम्हाला निर्णय घ्यायला खूप सोपं जातं, किंवा आपल्याला आपल्यावर विश्वास जो आहे तो निर्माण होतो. शेवटी आपला स्वतःवर ट्रस्ट असेल तर जग तो करणार आहे, तो वेगळा भाग झाला. सो मूळ मुद्दा असा आहे की 2024साठी प्रिपेअर करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्तापासून जे आहे, म्हणजे ते होतं ना मराठीमध्ये, आज आत्ता ताबडतोब कामाला तुम्ही लागलं पाहिजे.
तुमचा जो काही सगळा आतापर्यंतचा इतिहास असणार आहे तो प्रॉपरली तुम्ही आधी विश्लेषण करा. प्रिलिम्स, मेन्स, कुठं काय प्रॉब्लेम आला, कशा पद्धतीने गोष्टी आपण जे आहे ते बदलू शकतो, पॉझिटिव्हली डील करू शकतो, याच्यावर तुम्ही काम करा. जर तुम्हाला या प्रोसेसमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आला तर टीम स्पॉटलाईट जे आहे तर तुमच्यासाठी जे आहे सदैव जे आहे मदतीसाठी असणार आहे, त्यात कसलीही शंका नाही. 2024च्या विद्यार्थ्यांना जे आहे टीम स्पॉटलाईटतर्फे खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम जे आहे. आणि जे काही इश्यू येतील ते आपण सॉर्ट आउट करत राहू. या उपर तुमचे जर काही प्रश्न असले तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्याला जे आहे तर ते डील करूयात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. स्टे ट्यून विथ स्पॉटलाईट अकॅडमी. थँक्यू.